नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर तुम्ही मला कोणाच्या हाताचा ठसा आहे? तर हो सांगते. तर आज मी आली आहे बालगंधर्व रंगमंदिरला. कारण पण तसं खासच आहे. ते म्हणजे की मराठ्यांचे शस्त्रगार पाहण्यासाठी गेल्या गेल्या सुंदर अशी रांगोळी पाहायला भेटली आणि व महाराजांचं दर्शन सुद्धा झालं. महाराजांचे जिरे टोप, कवड्याची माळ, वाघनक्का पाहायला भेटल्या. सुरुवातच इतकी सुंदर झाली की पुढे वेगवेगळी शस्त्र, ती म्हणजे कोणती, भाल्यांचे प्रकार, कट्यार, त्याचबरोबर राजे घराण्यांची माहिती सुद्धा बघायला भेटली. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आला. तो म्हणजे की कोणता, महाराजांच्या हाताचा चंदनाचा ठसा, श्रीमंत राजेमाने म्हसवड यांच्या कागदपत्रातील. आणि खरंच खूप मोठी पुण्याई म्हणायची की आपल्याला महाराजांच्या हाताचा ठसा बघायला भेटतो. त्याचबरोबर शिवकालीन नाणी, शस्त्रे म्हणाल तर खांडा, खंजर, कट्यार, दानपट्टा, तलवार, शमशेर, फिरंगी, ढाल, महाराजांचे पोशाख सुद्धा बघायला भेटले आणि शिवकालीन खेळ सुद्धा. आणि त्याचबरोबर दगडी दिवे, शिवकालीन शिवराया आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला बघितल्यावरती सगळ्यात मोठी महाराजांची दूरदृष्टी पाहायला भेटणार आहे, ती म्हणजे की सगळ्या लढाऊ नौका. कसं वाटलं हे मराठ्यांचे शस्त्रागार?